हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माय नेम इज भूमिका. आणि गेल्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मी केळवणसाठी आलेली नाला सुपाऱ्याला काकांकडे, आणि सांगितलं पण होतं की दिवीचा फर्स्ट बर्थडे आहे. तर या व्लॉगमध्ये तेच कसं सेलिब्रेशन केलं, काय काय झालं ते बघणार आहोत. आणि खूप काय काय झालंय, तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला आवडला, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. चला बघूया. गेल्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की 12 वाजता कसं छोटंसं सेलिब्रेशन केलं. तर या व्लॉगमध्ये बड्डेच्या दिवशी प्रिपरेशनपासून सेलिब्रेशनपर्यंत काय काय केलं ते बघूया. बाहेरचं डेकोरेशन चालू होतं, पण पाऊस पण पडत होता. दिवीतचे आम्ही फोटोज प्रिंट करून आणले होते, कारण आम्हाला असं 1 नंबरचं बनवायचं होतं. तेच सगळे कट करत होतो. आणि हा आहे आमचा बर्थडे बॉय. त्याला हे सगळे फोटो पाहिजे होते कट केलेले, ते आम्ही देत नव्हतो म्हणून तो रडत होता. हे लोक सगळे बसलेत, काय काय करतायत. उर्वी बघते दिवीतला रडताना. हे लोक जेवण बनवतात. माझ्या दीदीचं घर इतकं भारी आहे, तिच्या बॅक साईडला पण डोर आहे, तिथून इतका छान व्ह्यू दिसतो, तुम्ही बघूच शकता. सगळं झालं आणि आम्ही जेवायला बसलेलो. दुपारी मस्तपैकी मिसळपाव बनवली होती. जेवल्यावर सगळेजण झोपलो, कारण झोप झाली नव्हती. आणि संध्याकाळी हे डेकोरेशन करायला पण आले होते आणि बाबूची तयारी करत होतो. बर्थडे बॉयला रेडी करत होतो फॉर द बर्थडे. मग त्याला वरून खाली दीदीकडे नेत होतो, जिथे सगळं डेकोरेशन केलंय तिकडे. त्याला खाली नाही जायचं. दिवीतला दीदीकडे सोडला आणि मग आम्ही पण तयारी करायला गेलो. तयार होऊन खाली आलो आणि मग जराशे फोटो पण काढले. केक कट करायला घेणार तेवढा जोरात पाऊस आला, खूप जोरात. आणि अर्धा तास तरी पाऊस पडत होता. त्यानंतर पाऊस गेला आणि लाईट सुद्धा गेली. मग आम्ही इन्व्हर्टरवर छोटासा बल्ब लावून केक कट करत होतो. केक वगैरे सगळं खाली आणत होता दादा. फर्स्ट ऑफ ऑल त्याला सगळ्यांनी टिक्का लावून ओवाळलं, मग सेलिब्रेशन चालू झालं.
केक कापून झाला आणि लगेच लाईट आली. हे सगळं चालू होतं ते बाबूच्या फोटोंसाठी. मग आम्ही पण सगळ्यांनी त्याला घेऊन मस्तपैकी फोटो काढले. तर दिवीत रडत होता कारण त्याला भूक लागली होती. मग त्याला दुधाची बॉटल दिली तर तो तसेच फोटो काढत होता सगळ्यांसोबत. एव्हरीवन स्टार्टेड गिव्हिंग गिफ्ट्स टू हिम, पण त्याचं लक्ष तर गिफ्टकडेच जास्त होतं आणि चॉकलेट्सकडे. मग सगळे लहान मुलांना रिटर्न गिफ्ट देत होतो. मी पण होती तिकडे, पण फोटोग्राफरने घेतलं नाही मला. दिवीत खूप रडत होता. त्याचे कपडे काढल्यावरती मस्त खेळत होता सगळ्यांसोबत. मग आम्ही चेंज केलं, जेवलो, बिर्याणी होती जेवायला आणि निघालो. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. बाय गाईज.